नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे, नुकताच जमा झालेला आहे. तरीही काही जणांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत. तर यासाठी काही कारणं असू शकतात. मी स्टेप बाय स्टेप कारणं आणि काय करायचे ते सांगतो. पहिला म्हणजे अर्ज किंवा कागदपत्रांची चूक असू शकते. अनेक वेळा पैसे आले नाहीत कारण अर्जात काही माहिती चुकीची आहे किंवा आवश्यक कागदपत्र जोडलेली नाहीत. त्यासाठी काय करायचं आहे, तुमचा अर्ज पुन्हा तपासा. आधार, उत्पन्न प्रमाणपत्र, जन्मतारीख आणि इतर आवश्यक दस्तावेज नीट आहेत का ते बघा. व दुसरा म्हणजे पात्रतेची अटी पूर्ण झाल्या नाहीत. म्हणजेच काही वेळा कुटुंबाचे उत्पन्न जास्त असल्यास किंवा वय निवासाची अट पूर्ण न झाल्यास पैसे येत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, योजना नियमावली पुन्हा तपासा व पात्रता नक्की आहे का ते बघा. तिसरा म्हणजे खाते किंवा बँक माहिती चुकीची असते. म्हणजेच बँक अकाउंट क्रमांक चुकीचा किंवा खाता सक्रिय नाही तर पैसे जमा होत नाही. त्यासाठी काय करायचे आहे, खात्याची माहिती योग्य आहे का ते तपासा आणि बँक शाखेकडे किंवा योजना कार्यालयाकडे खात्याची माहिती दुरुस्त करा. चौथा म्हणजे वितरण प्रक्रियेत उशीर. काही वेळा योजनेच्या निधीत किंवा सरकारी प्रक्रियेत उशिराने होतं, त्यामुळे पैसे थोड्या वेळाने येतात. त्यासाठी काय करायचं आहे, संबंधित विभागाकडे संपर्क करा. फोन किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासा. पाचवा म्हणजे अर्धनोंदणी तपासणी. तरी त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तर पैसे आलेच नाही. अशा प्रकारे काय करायचं, जवळच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका विभागात कार्यालयात जा, तुमचा अर्ज क्रमांक देऊन विचारा. मित्रांनो, बहुत जणांना कन्फ्यूज होते की 2100 रुपये मिळणार होते पण पैसे का आले नाहीत. तर त्याचे मुख्य कारण आहेत, सध्या माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 2100 रुपये तत्काळ देण्याचा नियम लागू होत नाही. सरकारने निवडणूक काळात आणि प्रचारात 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते वेळेवर लागू झाले नाही किंवा लगेच सुरू झाले नाही. त्यामुळे सत्ताधारी 1500 रुपये हाच नियमित मासिक हप्ता पात्र महिलांना मिळत आहे. कारण एकत्र 2100 कायमची रक्कम लागू झाली नाही, म्हणून निवडणूक प्रचारात जास्तीत जास्त रक्कम मिळणार अशी घोषणा झाली होती, पण ती लवकरात लवकर लागू होईल असं सांगितलं आहे, पण त्याची तारीख ठरलेली नाही. त्यामुळे जिथे तुम्हाला 2100 मिळणार होते असं वाटलं, तिथे सध्या केवळ 1500 मिळत आहेत, कारण तीच आधीची मान्य चालू आहे रक्कम आहे. आता 2100 रुपये नाही आले याचे कारण आहे की रक्कम सरकारी निर्णयानुसार त्वरित लागू झाली नाही आहे. सरकारला आधीचे 1500 रुपयांपर्यंतच पैसे नियमित देणे सुरू आहे आणि वाढलेल्या रकमेचे निर्णयासाठी अजून नवीन बजेट किंवा नवीन विद्यमान रीत लागेल. महत्त्वाची सूचना, सध्या येणारे हप्ते म्हणजेच 1500 असतील. 2100 मिळणं भविष्यात लागू होऊ शकतं, पण त्याबद्दल सरकारी घोषणा अथवा अधिकृत तारीख आवश्यक आहे. अफवांकडे लक्ष देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि चॅनलला विसरू नका.